नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपले सर्वांचे नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतोय। उद्या आहे दसरा, त्यासाठी झेंडूची फुले लागतात। आपण घरोघरी ताराला तोरण बांधतोय झेंडूच्या फुलांची। त्यासाठी आमच्या वावरामध्ये थोडीशी फुलं लावलेली आहेत, ती आणण्यासाठी आम्ही आता चाललो आहोत। मित्रांनो, आम्ही चाललो आहोत झेंडूची फुलं आणण्यासाठी, कारण की उद्या काय आहे, उद्या दसरा आहे, म्हणून आम्ही झेंडूची फुलं आणण्यासाठी आमच्या वावरामध्ये चाललेलो आहेत। आम्ही थोडीशी झेंडूची फुलं लावलेली आहेत, तीच आम्ही घेऊन येतोय। कारण दसऱ्याच्या दिवशी घराला तोरण बांधतात, ते तोरण तयार करण्यासाठी आम्ही झेंडूची फुलं आणण्यासाठी चाललो आहे। पाहू शकता मित्रांनो, किती सुंदर असं वातावरण तयार झालं आहे। आत्ताच मुलांची शाळा सुटली आणि त्यानंतर थोड्या वेळाने ते फ्रेश झालेत आणि त्यानंतर आम्ही चाललोय वाड्यावर फुलं आणण्यासाठी। पहा मित्रांनो, किती सुंदर असं वातावरण आहे, सर्वीकडे हिरवगार आहे, हवा सुद्धा एकदम थंडगार सुटलेली आहे। काय आणलं खायला पोरांनो? काय कुरकुरे आणलेत का? सेव समोसा आणलाय काय? चालेल, चला। तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय आमच्या वावरामध्ये। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे पहा आमचं वावर। आणि तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं का आमचा हा एक तलाव आहे मस्त एकदम। तर आता आम्ही आलो आहोत वावरामध्ये। आता तुम्हाला मी थोडी झेंडूची फुलं सुद्धा दाखवणार आहेत। ए, तिकडे जाऊ नका, चला इकडे। आपला हे बघा, एकदम काटोकाट भरलेले आहे, एकदम तुडुंब भरलेले आहे पाण्याने। मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत। पहा कशी सुंदर सुंदर फुले आहेत, ऑरेंज, पिवळी। याच्यामध्ये आम्ही थोडी फुलं घेऊन जाणार आहेत, थोडीशीच फुलं आहेत, जेवढी आहेत मोठी मोठी झालेली तेवढी घेऊन जातोय। माझी फुलं आता आम्ही आता वावरात पुढे पुढे जात आहोत। हे पहा, इथे पण थोडेसे झेंडू लावलेत आम्ही। चला, पपई बघा, पपईला पपई आले आहेत। चला पुढे चला। ही माझी छोटीशी नर्सरी आहे, त्याच्यामध्ये आंबे, पेरू, सीताफळ, जांभूळ। आता गवत तर खूप झालं बघा। चला, हे बघा, इकडे पण थोडीफार फुले लावलेले आहेत। ते बघा, इकडे पण आम्ही थोडीशी फुलं लावलेली आहेत। हे बघा, इकडे सुद्धा फुलं आहेत, हे बघा। तर आम्ही घरी घेऊन जाऊ। आता आम्ही फुले खुडायला चालू करतोय, कारण आता आम्ही आलोय वावरामध्ये आणि माझी पोरं आता फुले खुडतात। मोठी मोठी फुलं आहेत ना, घ्या। मोठी फुलं आहेत ना। झाली का तोडून फुलं? अजून घ्यायचेत का पुढे? हा, पुढची पण तोडायची आपल्याला अजून। किती भेटली दाखव बघू। किती घेतली? ओके ओके, चालेल सर। इकडची तर सगळी राहिली। तर पुरेच फुलं तोडून घ्या इकडे। अरे बा, मस्त मोठा भेटला रे। याच्यात टाक आपल्या पिशवीत। हे बा, आहेत बघ, ही सर्व घे खुडून, तोडा सर्व पुरं जा। हे बा, इकडे पण आहेत बघ थोडीशी। हा, तोडा, पिवली तोडा, ऑरेंज तोडा। हे झाले का तोडून? पुन्नूने भरपूर तोडलं रे। तू काय करतोय, खातोय का?
तू खायचं काम करतोय नुसता, तोडायचं काम नाही करीत. टाक पुन्हा त्याच्यात, चल पिशवीत. बस का बाप्पा, एवढी पूर्ण पिशवी भरली. मामा एक फुल घेऊन ये. दाखव किती आले भाऊ, दाखव बालू. मोठं फुल हा. खूप अख्खी पिशवी भरली. चालेल, थांब थोडीशी घेऊया अजून. हो, हो. चालेल चला. इकडे कुठं आता आम्ही फुले तोडून वावरातून बाहेर आलोत आणि आता माशासाठी खाना आणलाय. तो माझा छोटा मुलगा टाकतोय. बरं टाकून घे, चल सर्व. तू काय खातो रे? अजून संपला नाही का? नाही, संपला. पास्ता नाही होत. संपला ना अजून? नाही. चालेल चला. आता बघा. चला मित्रांनो, आता आमची झेंडूची फुलं तोडून झालीत. अंधार पण होत आहे, तर आम्ही आता निघतोय घरी जायला. जायचं घरी आपण आता. हो, चला. चला आता पटापट चला घरी, हो, कारण कसा अंधार पडतोय. हो, खूप मच्छर चावते तिथे. चला आता जाऊया घरी. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ए काय काय चाललंय? काय ना माझ्या मस्ती. पोरं आता थोडीशी खेळतात, पाहूया. ए चला, अंधार पडतोय. मामा, पाणी काय आम्हाला केलू नाही. इथं पाणी आहे. ए पडाल रे. बोट.